दातृत्वाची वृत्तीच आहे महाराज, ही जन्मताच असते बरं. एखाद्याकडे संपत्ती खूप आहे म्हणजे तो दान देतो असं काही नाही. बरेच लोकांकडे इस्टेट खूप असते पण दान देण्याची वृत्ती नसते. एखाद्याकडे संपत्ती नाही पण देण्याची वृत्ती असते. ही निसर्गता आहे. शास्त्र असं म्हणते दान कोण करते ऐका, ज्याचं घराणं पुण्यवान आहे, अख्खं घराणं, तो दानशूर जन्माला येतो. घराण्याची पुण्य अशीन तर दान करतो. सुशीलो मातृपुण्येन ऐका, पितृपुण्येन चतुरा, वंश पुण्येन दातृत्वम, आत्मपुण्येन सौभाग्यता. मुलगा चरित्रवान कसा जन्माला येतो, आईचं पुण्य असेल तर. एखादा मुलगा चरित्रवान आहे, अहो काय नाव आहे त्या पोराचं गावात, चुकून कोण्या मुलीबाळीकडे तो असा वाईट नजरेनं बघत नाही. लोक नाही हो, एक नंबर. का, आई पुण्यवान आहे, त्याची दृष्टी वाकडी जाणारच नाही, कारण आईचं पुण्य आहे. पितृपुण्येन चतुरा, बाप जर पुण्यवान असेल ना तर मुलगा व्यवहार चतुर जन्माला येतो. लोक काय राजा मुलगा हो, काही नव्हतं वडिलांकडे, साधं कुळाचं घर, पण पोरानं परिस्थिती पालटून टाकली. आना घर बंगला गाडी, काय पोरगा आहे. पण लोक म्हणतात नाही हो, त्याचे वडील फार पुण्यवान होते. पोरगा कर्तृत्वान जन्माला आला वडिलाच्या पुण्याने. एखाद्याच्या घरी दानशूर पोरगा, गावात काही कार्यक्रम असो त्याची वर्गणी आहेच, नवरात्र आहेच, कुठेही भंडारा, पुण्याची तुकडोजी महाराजाची आहेच. आज आपण स्मशानभूमीमध्ये गेलो, किती लोकांनी दान केलं, अनेक लोकांनी संकल्प केले महाराज. दातृत्वाची भावना असते. काही माणसं दानशूर जन्माला येतात कारण घराणं दानशूर आहे, पुण्यवान आहे. तुम्ही जर खरंच तुमच्या मनामध्ये देण्याची इच्छा होत असेल ना, हे तुमच्या पूर्वजांची पुण्यही आहे. देण्याकरता माणसाकडे जास्त नाही पाहिजे. काही लोकांकडे करोड रुपयाची संपत्ती आहे पण द्या नाही वाटत. नाही, कसं राहू देतीन, पळू देतीन, कुत्रे खातीन, जमिनीत दाबू दाबू ठेवतील, पण देण्याची वृत्ती होत नाही. आपल्या गावामध्ये काही दानशूर लोक आहेत हो, की ज्या दानशूर लोकांच्या दातृत्वावर हा सगळा कार्यक्रम चालतोय. आपल्या सगळ्यांना कल्पना, नाव घेण्याची गरज नाही. मी बघतोय रोजच्या महाप्रसादाच्या पंक्ती ठरल्यात दरवर्षीच्या. महाप्रसाद शेवटच्या दिवसा ठरला आहे आपल्या गावामध्ये. स्मशाना करता आपल्या गावातले कित्येक लोकांनी दान दिलं आपल्या आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ. 10वा हिस्सा सत्कर्मामध्ये खर्च करावा असं आमचं शास्त्र म्हणते. आपण काय दान करतो, इथं धर्माकडे जरा जाऊन बघा, ते लोक काय दान करतात, कारण त्यांना महत्वच तेवढं सांगितलं जाते. आणि आपण किती महान संस्कृतीमध्ये जन्माला आलो. फार मोठे उपकार आपल्या आपल्या धर्माचे आपल्यावर. हे जे गुण आहेत ना आपल्यामध्ये, हे आपल्या धर्माचे गुण आहेत. कोणते? सकाळी उठण्याचे. बाकी धर्मात नाही ते नियम. सकाळी उठून देवाचं स्मरण करण्याचे, सकाळी उठून स्नान करण्याचे, सकाळी उठून आपलं घर आपलं दार झाडण्याचे संस्कार, सळा टाकण्याचे संस्कार, ही आपली संस्कृती आहे. बाकीच्या लोकांच्या घरी पाहिला का तुम्ही सळा? पाहिली का कधी रांगोळी? पाहिलं का कधी संध्याकाळी साफसफाई? नाही आहे. हे आपल्यावर फार मोठी आपल्या संस्कृतीची देण आहे. त्या लोकांनी आपल्याकडून शिकावं. स्वच्छता कोणाकडून शिकली पाहिजे. काही तेही लोकांमध्ये चांगले गुण आहेत, त्याच्याकडून आपण चांगलं घ्यावं. पण त्या धर्मामध्ये कट्टरता आहे, ते नाही करायचं म्हणजे नाही करायचं. ते लोक जागे आहेत आपल्या धर्माच्या विषयी. आपल्या धर्मानं आपल्याला एवढी महान परंपरा दिली आहे तरी आपले माणसं मानत नाहीत. कारण आहे त्याचं कारण आपल्या या सनातन हिंदू संस्कृतीचा दोष नाही बरं. नाही नाही नाही, दोष कोणाचा आहे? प्रशिक्षण देणाऱ्याचा दोष आहे. आपल्याकडे आपल्या लोकांचं तिकडे लक्षच नाही आहे. आणि म्हणून आपल्या मुलांवर हे संस्कार दातृत्वाचे, सहकार्याचे, एकमेकावर प्रेम करण्याचे, एकमेकाला मदत करण्याचे जे संस्कार आहेत ना, हे टिकवले पाहिजे. ते आईनं आपल्या मुलींमध्ये द्यावे. आपल्या दारी कोणी आलं म्हणजे आपण त्याला देतो, पण आता आजपासून सत्पात्री असलं पाहिजे. ग्रामगीता त्याचं विशेष महत्व सांगते. मग तो सज्जन महाराजांना प्रश्न करते, महाराज
या देशामध्ये कसा एखादा माणूस जरी वाईट असला त्याला सेवक सज्जनच पाहिजेत. इथं माणूस फसून जातो महाराज. आणि म्हणून दानाचं महात्म्य आलं. महाराजांनी या अध्यायामध्ये खूप मोठ्या वया लिहिल्या महाराज दानाच्या. हे असे काही लोक फिरतात ना गावात, मग या लोकांची परीक्षा कोण घ्यायला पाहिजे? कोण व्यक्तिगत घरगुती गावातल्या संघटनेनं त्या लोकांना विचारायला पाहिजे, बाबा थांब, काय मागून राहिला? नाही बा मी देवीचा भंडारा आहे म्हणून गावामध्ये धान्य कोण्या गावचा आहे, कुठून आला, कुठे आहे तुझं मंदिर, कुठे आहे तुझं गौरक्षण? हे कोणाचं काम आहे? हे संघटना कशासाठी आहे महाराज म्हणतात? कोणा एका व्यक्तीनं वाईट होऊ नये, एका व्यक्तीनं कोणी त्याला टोकू नये. हे संघटनेनं त्या दान मागणाऱ्याला गावातल्याला विचारलं पाहिजे. तुम्हाला कल्पना नाही, या महाराष्ट्रामध्ये काही गावं अशी आहेत आणि हे गाव तुकडोजी महाराजांच्या संस्कारानं तयार झाले आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये एक गाव आहे, मी 2-3 वर्षापासून त्या गावात जातो. या 5-6 वर्षामध्ये माझा संपर्क आहे. जवळगाव नावाचं नांदेड जिल्ह्यामध्ये हिमायतनगर तालुक्यामध्ये जवळगाव नावाचं गाव आहे. ते गाव असं आहे, तुकडोजी महाराजांना मानणारं गाव आहे. पूर्ण गावामध्ये ध्यान प्रार्थना दर गुरुवार रामधून निघते. ते गाव असं आहे, ते गाव बाहेर गावाला कधीच दान देत नाही. पुरं गावच, त्या गावात जर कोणतेही गावचे लोक काही मंदिर बांधायचं आहे बा, ढमकटे सरळ म्हणतात बा की आम्ही तुकडोजी महाराजचे भक्त असल्यामुळे आम्हाला आमच्या गुरुदेवानं उपदेश केला आहे की आपल्या गावाची सेवा जर करतो तोची कीर्तीने मानाने तरतो, किंवा आम्हाला हेच सांगितलं आहे की आपल्या गावाशी सुधराया देता ती दान. म्हणजे त्या गावानं संकल्प केला आहे की आम्ही बाहेर गावला कुठंच, तीर्थावर कोणत्याही गावला कुठंच आम्ही दान गावातून करणार नाही. जे काही करू ते आमच्याच गावासाठी. आपलेच गाव आता तीर्थाचे स्थान, गावाशी सुधराया देता ती दान. संतोष काका हे सत्य बोलतो आम्ही. असं गाव आहे ते देतोच कोणाला. आपल्याच गावासाठी काय करायचं ते करा, अशी गाव आहे. पा ते गाव महाराजांच्या तत्वज्ञानातून तयार झाले आहेत. कारण त्यांनी ग्रामगीता समजली आहे. याचा अर्थ असा कोणी करू नये बरं की मी दान देण्यापासून तुम्हाला हे करतो. नाही नाही नाही, दान दिलंच पाहिजे. प्रत्येकानं दान धर्म करावा. फक्त तो दान धर्म ज्या करता आपल्या संस्कृतीने लावलाय त्या करता झाला पाहिजे. पुण्याकरता लावलाय, पुण्य आपल्या पदरी पडलं पाहिजे. हेच महाराजांना या ठिकाणी सांगायचं आहे, बाकी काही नाही. आपण सगळ्यांनी दान दिलं पाहिजे. एवढा मोठा महोत्सव या ठिकाणी चालतो. एवढी मोठी सगळी मंडळी, साऊड सिस्टीम वगैरे वगैरे सगळी आहे. आमचे कार्यकर्ते या ठिकाणी प्रयत्न करतात. आपण सगळ्यांनी हा उत्सव दिवसेंदिवस मोठा होत आहे आणि दिवसेंदिवस किती खर्च वाढतो आहे महाराज. आणि म्हणून आपण सगळ्यांनी याकडे सुद्धा लक्ष द्यावं. मला माहीत आहे आपली मंडळी सगळे सहकार्य करणारे आहेत. आमच्या माता भगिनी आहेत, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहेत,